जामखेडमध्ये 4 मार्चच्या रात्री अचानक फायरिंगचा आवाज आला. एक मागून एक अशा 7 गोळ्या झाडल्यात आल्या. त्यातल्या काही गोळ्या लागल्याने पहिलवान सागर मोहळकर रक्ताच्या धारोळ्यात जमीनवर कोसळला आणि पुढे त्यावर उपचार करण्यात आले. पण त्याने 16 मार्चला अखेरचा श्वास घेतला. तर काय आहे प्रकरण? यावर गोळीबार कुणी केला? या प्रकरणाला सुरुवात कुठून झाली? हे सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. या प्रकरणाची सुरुवात झाली एप्रिल 2025 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील अंदरुड गावाच्या यात्रेतून. या यात्रेत सागर मोहळकर, ज्याला गजनी म्हणून ओळखलं जायचं, तो एक आखाडा भरत होता. हा सागर स्वतः पैलवान होता. याच आखाड्यात पुण्यातील आलेल्या निलेश घायवळ हा गुन्हेगारही उपस्थित होता. नेमकं त्या मैदानात काय घडलं याचे अनेक किस्से आहेत. पण पोलीस तपासात पुढे आलेली गोष्ट म्हणजे गर्दीत उभ्या असलेला निलेश घायवळला सागरने जोरदार कानाशिलात लागवली. गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नावाजलेल्या आणि पुण्यात दहशत निर्माण करणाऱ्या निलेशचा हा सार्वजनिक अपमान होता. सागरच्या मनात हा राग का होता? तर मूळ गोष्ट अशी की सागर हा मूळचा जामखेडचा रहिवासी होता. निलेश घायवळचं मूळ गावही जामखेड तालुक्यातलं सोनेगाव होतं. दोघेही एकाच प्रदेशातले होते. पण निलेशनं पुण्यात आपला ग्राफ वाढवला होता. स्थानिक सूत्रानुसार जामखेड परिसरातील वर्चस्वावरून दोघांमध्ये जुनी कुरबुर होती. आपल्याच एरिया सागरचे नाव वाढू लागल्याने निलेश नाराज होता. त्यात सागरने निलेश घायवळच्या कानशिल्यात लावली. या अपमानानंतर निलेश घायवळने बदला घेण्याची शपथ घेतली. पुण्यात सप्टेंबर 2025 मध्ये त्याच्या टोळीने कोथरूड परिसरात अंधाधुंद गोळीबार करून खळबळ माजवली होती. त्यानंतर निलेश विरोधात पोलिसांनी मोक्कासारखे गंभीर कलम लावले. पण त्याचा राग कमी झाला नव्हता. 4 मार्च 2026च्या संध्याकाळी सागर मोहळकर जामखेडमधील नुरानी कॉलनीत आपल्या घरच्या दिशेने चालत होता. रात्री 7:30च्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या 2 तरुणांनी त्याच्यावर गोळीबार सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्लेखोरांनी 6 ते 7 गोळ्या झाडल्या. त्यातील 4 गोळ्या सागरच्या अंगात लागल्या. गोळीबारात सागर रक्ताच्या धारोळ्यात कोसळला. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. सागरवर उपचारासाठी धावपळ सुरू झाली. त्याला प्रथम जामखेडामधील खाजगी रुग्णालयात, नंतर अहिल्यानगरमध्ये सरकारी रुग्णालयात आणि शेवटी प्रकृती गंभीर झाल्याने पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ससून रुग्णालयात जवळपास 12 दिवस डॉक्टरांनी उपचार केले. पण 16 मार्च 2026 रोजी उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. 32 वर्षीय सागर मोहळकरचा मृत्यू हे त्याच्या कुटुंबासाठी मोठा धक्का होता. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न असे 5 गंभीर गुन्हे दाखल होते. जामिनावर बाहेर आल्यानंतर केवळ 2 महिन्यातच त्याचा जीव गेला. या हत्येची जबाबदारी थेट निलेश घायवळ टोळींवर येऊन ठेपते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला जुन्या वैरागात करण्यात आला असावा. निलेश घायवळने आपल्या अपमानाचा हा क्रूर बदला घेतला. पोलिसांनी या प्रकरणी अभिमन्यू पोते याला अटक केली असून अन्य 3 आरोपी अजून फरार आहेत. हा गुन्हा उघडकीस आल्यानंतर निलेश घायवळचा आंतरराष्ट्रीय धारावी समोर आला. पोलिसांच्या मते सप्टेंबर 2025 मध्ये कोथरूड गोळीबारानंतर तो देश सोडून पळाला. त्याने बोगस कागदपत्राच्या आधारे पासवर्ड मिळवला. निलेशने आपले आडनाव घायवळ ऐवजी गायवाल असे लिहून आणि अहिल्यानगरचा खोटा पत्ता देऊन हा पासवर्ड काढला. पोलिसांना समजले की तो सध्या युनायटेड किंगडम मध्ये आहे. ब्रिटिश हाय कमिशनरनी ऑक्टोबर 2025 मध्ये त्याची माहिती पुणे पोलिसांना दिली होती. डिसेंबर 2025 मध्ये न्यायालयाने त्याला फरारी घोषित केलं. त्याचा पासवर्ड रद्द करण्यात आला असून त्याला परत आणण्यासाठी पोलिसांनी इंटरपोलची मदत घेतली आहे. सागर मोहळकरचा मृत्यू आता एक नवा प्रश्न निर्माण झाला आहे. हे गँग वॉर आता पुण्यातील अहिल्यानगरमध्ये पोहोचणार का? सागरचे जामखेड परिसरात मोठे वर्चस्व होते. त्याचे अनेक समर्थक आणि सहकारी आहेत. पोलिसांनी सागरच्या मृत्यूनंतर जामखेड परिसरात काडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सागरच्या समर्थकांनी सुडाची आग पेटल्यास नवे गुन्हे घडू शकतात. दुसरीकडे निलेश घायवळ लंडनमध्ये असूनही त्याचे सहकारी भारतात सक्रिय आहेत. अभिमन्यू पोतेची अटक या टोळीचं नेटवर्क किती सक्रिय आहे हे दाखवते. या दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये आणखी एक हिंसक संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही दुश्मनी आणखी वाढून गँगवॉर वाढू नये हे अहिल्यानगर पोलिसांसमोर आव्हान आहे. एका कानशिलात सुरू झालेला हा राग आता 2 कुटुंबाचे, 2 टोळ्यांचे आणि 2 शहराचे रक्त युद्ध ठरल्याची शक्यता नाकारता येत नाही. ही घटना म्हणजे गुन्हेगारीच्या दुनियेतला एक असा धडा आहे जे प्रतिष्ठाच्या लढाई शेवटी कोणीही जिंकत नाही, फक्त रक्त सांडते आणि मातीत मिसळून जाते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पाहत राहा फक्त कसं काय.